आपण पाहतो एक दिमागदार आयोजन महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित राष्ट्रवादी युवक चषक 2021 या 2021 चे भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनातला पहिला दिवस पहिल्या दिवसातला दुसरा सामना एका बाजूला पाहिलं तर दिविशा 11 ऐरोली आणि दुसऱ्या बाजूला प्रियदर्शनी बेलापूर नवी मुंबई ग्रामीण क्रिकेटचा जर विचार जर केला तर नामांकित संघ आहे दोन्ही टॉस जिंकले आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय पण पाहिलं तर गणेशदादा कारंडे आणि त्यांची संपूर्ण टीम ते आपल्याला दिसेल तर दुसऱ्या बाजूला असेल प्रियदर्शनी बेलापूर चला दोन्ही संघांना विनंती करेल आपला 12th मॅन 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे चला प्रियदर्शनी बेलापूर आपला 12वा खेळाडू येऊन द्यायचा आहे प्रियदर्शनी बेलापूर प्लीज आपला 12th मॅन पाठवून द्या आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल चार षटकांचा सामना असेल नक्कीच पण जर पाहिलं तर 2 पंच या स्पर्धेला आपल्याला लाभले तर एका बाजूला विचार जर केला तर कांचन तांडेल सर आणि निशांत म्हात्रे सर 30+ करावे संघाचे ते नेतृत्व करतात त्याबरोबर टेनिस क्रिकेटमधले एक नामांकित पंच आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते ती म्हणजे फॉर्च्यून इव्हेंट्स त्याचं देखील आपल्याला सहकार्य लाभतंय गुणलेखाच्या भूमिकेमध्ये माझ्यासोबत आहेत सकाळपासून रोहन गुरव तर दोन्ही संघांचे 12 खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत एका बाजूला पाहिलं तर दिविशा 11 ऐरोली आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रियदर्शनी बेलापूर हे मातबर संघ आहेत टॉस नक्कीच जिंकलाय दिविशा 11 ऐरोली संघाने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय दिविशा 11 ऐरोली या संघाचा विचार जर केला तर जानेवारी महिन्यामध्ये जी स्पर्धा झाली होती रामतनू मित्र मंडळाची तिथे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या संघाने मिळवलं होतं त्यानंतर जय भवानी ग्रुप दिवा टुर्नामेंट त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील या संघाने मिळवलं होतं त्यानंतर स्वर्गीय पंडित पाटील आणि स्वर्गीय आकाश पाटील ट्रॉफी जी कोपरकरने इथे झाली आत्ताच त्या ठिकाणी रनरअपचा पुरस्कार या दिविशा ऐरोली संघाने पटकावला होता आणि आत्ताच काही दिवसापूर्वी जुईनगर येथे पार पडलेल्या स्वर्गीय सोमनाथ मडवी ट्रॉफी जुईनगर इथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या दिविशा ऐरोली संघाने मिळवलं होतं त्याचबरोबर आपण प्रियदर्शनी बेलापूर संघाचा विचार जर केला तर डिसेंबर महिन्यात जी सेवणे प्रतिष्ठानची टुर्नामेंट झाली तिथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या टीमने मिळवलं होतं स्ट्रायकेंडला आपण पाहिलं तर साहिल दिवेकर आणि हाच जो खेळाडू आहे तो त्या प्रियदर्शनी बेलापूर संघाचा ज्याने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता शिरवणे प्रतिष्ठान टुर्नामेंट मध्ये जी डिसेंबर महिन्यात झाली होती चला दिविशा ऐरोली आपला 12 खेळाडू आलेला नाही आतापर्यंत आलेला आहे गोलंदाजी मार्कवर पार्थिव आपण जर पाहिले तर साहिल आहे स्ट्रायकिंग एंडला लेदर क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे साहिल दिवेकर आणि नॉन स्ट्रायकला आपण पाहिलं तर कौस्तुभ पंचांचा इशारा नक्कीच आलेला लेट्स प्ले द ऍक्शन बिगिन्स द गेम इज ऑन
4 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. एक डावखुरा फलंदाज आपण पाहतोय साहिल दिवेकर. गोलंदाजी वाकवर पार्थिव तयार. पहिलाच बॉल. आखूड टप्प्याचा बॉल. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच पंचांच्या इशाऱ्याकडे आमचं लक्ष आहे. 2 धावा मिळतील. घोषित क्षेत्र आहे. डिक्लेअर झोन आहे. 2 धावेने नक्कीच श्री गणेश होतोय या ठिकाणी. तो म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर या टीमचा. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहिलं तर फील्ड रिस्ट्रिक्शन नक्कीच लागू आहेत. 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर तैनात. त्याचा फायदा इथे कुठेतरी उचलावा लागेल. तो म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर संघाला. तुम्हाला फक्त गॅप शोधायचे. गॅपमध्ये बॉल टाकायचा. आउटफील्ड चांगली आहे. आउटफील्डमध्ये गती आहे आणि त्या गतीचा त्या आउटफील्डचा फायदा नक्कीच उचलताना दिसतील. मी आयोजकांना विनंती करेल आपले व्हॉलेंटियर्स पाठवून द्यायचे सीमारेषा पलीकडे, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाही. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी देखना स्ट्रोक येतोय. पंचांचा इशारा येतोय चौकार. तीच ग्राउंडच्या पद्धतीने विचार जर केला तर काही नियम नक्कीच या ठिकाणी आयोजकांमार्फत लागू करण्यात आलेले आहेत. टीमची धावसंख्या झाली 6. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर डावकरा फलंदाज नक्कीच आहे. आपण पाहिले तर साहिल दिवेकर लेदर क्रिकेट मधलं मोठं नाव. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर पार्थिव याच्याकडे देखील ती क्षमता आहे. कारण जर कर्णधार आपल्याला पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी देतोय तर नक्कीच तुमच्याकडे ती क्षमता आहे, ती कला आहे गोलंदाजीमध्ये, ती तिकडे सिद्ध करावी लागेल इथे मैदानावर. तेज दर्रार गोलंदाजी. हा देखील पुल केलाय. बॉल मैदानामध्येच आहे. पहिली धाव इथे कंप्लीट केली जाते. हीच एका धावेवर समाधान व्यक्त करतायत दोन्ही फलंदाज. एका धावेने धावफलक पुढे सरकते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर ते म्हणजे जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. आता मात्र स्ट्राईकला असेल तो म्हणजे कौस्तुभ. 24 चेंडू आहेत आपल्याकडे. 24 चेंडूमध्ये किती धावा धावफलकावर लावण्यामध्ये यशस्वी होतोय तो म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर संघ हे नक्कीच पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 3 चेंडूमध्ये आल्या तर अवघ्या 7 धावा. त्यामध्ये आला एक चौकार साहिलच्या बॅटमधला. हा देखील मिस टायमिंग स्ट्रोक. वरच्या बाजूला चेंडू लागलाय. चेंडू जातोय नोमॅन लँड मध्ये. चांगला प्रयत्न तिकडे होता. त्या दरम्यान 2 धावा सुंदररित्या अर्जित केल्या जात आहेत. दोन्हीकडे आपल्या घरामध्ये सुखरूप. 2 धावेने धावफलक पुढे सरकते. जाऊन पोहोचतंय 9च्या घरामध्ये. पण जर पाहिलं तर चमचमत्या ट्रॉफीज इथे व्यासपीठावर असताना त्या ट्रॉफी जर उद्या संध्याकाळी तुम्हाला उचलायच्या, त्या ट्रॉफीवर आपलं नाव लिहायचं, इतिहास जर घडवायचा आहे तर इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. का इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जात असतो, नाही की रडणाऱ्यांचा. तुम्हाला लढावं लागेल शेवटच्या बॉलपर्यंत या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. आखूड टप्प्याचा बॉल क्रॉस बॅटेड आहे. डीप मध्ये तिकडे मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. तो येईल, चेंडू गॅदर करेल, चेंडू थ्रो करेल. त्या दरम्यान एक धाव अर्जित केली जाते. एका धावाने धावफलक पुढे सरकते. जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यामध्ये म्हणजेच 10च्या घरामध्ये.
10 क्रमांक जर आपल्या डोळ्यासमोर आला तर सर्वप्रथम नाव आपल्या सर्व क्रिकेट रसिकांच्या डोळ्यासमोर येतं ते बघणे सन्माननीय भारतरत्न सचिन रमेशकर तेंडुलकर सरांचं. कारण 10 आकडा जर कोणत्या व्यक्तीमुळे प्रचलित झाला असेल, नावारूपास आला असेल, तर ते नाव म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. हा देखील हाफ ट्रॅकर, याला देखील उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकारासाठी, कारण त्या मैदानाच्या विचार जर केला तर झाडाच्या त्या बाजूने जर बॉल मैदानाच्या बाहेर गेला, जर फुलटॉस जरी असेल तरी तो षटकार नसून चौकार आहे. हा आयोजकांचा एक रूल आहे. पहिलं षटक संपले. पहिल्या षटक समाप्तीनंतर प्रियदर्शनी बेलापूर संघाची धावसंख्या आहे 14, 0 गड्यांच्या मोबदल्यात. 18 चेंडूमध्ये किती धावा व्हायला तर रन रेट जो आहे तो 14चा नक्कीच इथे धावतोय. गेअर इथे कुठेतरी चेंज करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर दिविशाय इलेव्हन ऐरोली संघाकडनं दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय कैलास. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर कौस्तुभ वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळतोय. इथे मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन खुल्या झाल्यात. पॉवर प्ले संपलाय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. एक पॉइंट, एक कव्हर, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षकाचं सजावट इथे केली आहे, ती म्हणजे दिविशाय इलेव्हन ऐरोली संघाने. पॉवर प्ले संपल्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, 4 खेळाडू 38 सर्कलमध्ये, एक गोलंदाज आणि एक विकेट किपर, अशा 11 खेळाडूंची रचना या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला सज्ज होते कौस्तुभ. गोलंदाजी मार्कवर कैलास तयार. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता. वरच्या बाजूला चेंडू लागलाय. बॉल हवेमध्ये. गणेश कारंडे यांच्या माध्यमातून एक सोपा झेल इथे पकडला जातोय. पहिला हादरा नक्कीच बसला जातोय प्रियदर्शनी बेलापूर संघाला आणि बॅट्समन कौस्तुभ निराश होऊन नक्कीच जाईल 3 धावांवर तंबूच्या दिशेला. किस या आकर्षक ट्रॉफीबद्दल आपण बोलत होतो. वर्ल्ड कप मध्ये आपल्याला अशी ट्रॉफी पाहायला मिळते. नक्कीच त्याच ट्रॉफीचं एक आवृत्ती आपण जर कॉपी म्हणावी लागेल तर नक्कीच दुमत नसावं. उत्कृष्ट ट्रॉफी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज साठी वैयक्तिक पारितोषिक, त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर म्हणून एक आकर्षक चषक, एक सन्मान चिन्ह. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 मिस्टर सिद्धू वॉकिंग इन टू द फील्ड. तिसरा क्रमांक जर आपण पाहिलं तर खूप महत्वाचा आहे मित्रांनो, कारण जर आपला कॅप्टन आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी पाठवतोय तर नक्कीच काहीतरी विश्वास किंवा ती आपली क्षमता त्यांनी ओळखली. पण स्ट्रायकिंगला अजूनही तळ टोकले ते म्हणजे साहिल दिवेकर. ही विकेट नक्कीच महत्वाची असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर कैलाश, त्याने बाद केलं कौस्तुभ याला. सुंदर झेल पकडला कर्णधार गणेश कारंडे दादांनी आणि बॅट्समन आउट झाला. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय गोलंदाज. लोअर फुलटॉस आपण पाहतो हलक्या त्याने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. कव्हरचा क्षेत्ररक्षक तिकडे धावत येतो. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. नक्कीच आपण बोलत होतो ते म्हणजे सन्माननीय रमेश तेंडुलकर सर, सचिन रमेश तेंडुलकर सरांबद्दल. कारण 10 या क्रमांकाची जर्सी जर आपण विचार केला तर भारतीय क्रिकेट मंडळाने म्हणजे बीसीआयने नंतर तो क्रमांक कोणाला न देण्याचा निर्णय घेतला. कारण सचिन सरांनी जे करून ठेवलंय ते खूप मोठं कार्य भारतीय क्रिकेटसाठी करून ठेवलंय, त्यामुळे त्यांनी त्या जर्सीला सन्मान दिला, त्यांच्या नंबरला सन्मान दिला. हा देखील फुलटॉस त्याला पाठवून दिलंय. मिड विकेट सीमारेषा पार. चेंडू जातोय षटकार. टीमची धावसंख्या झाली आहे 22. देखणा स्ट्रोक आलाय बॅट्समनच्या बॅटमधनं. हा देखील क्रॉस बॅटेड आहे. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी. इथे मात्र सुंदर झेल पकडला जातोय आणि दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर संघाला, तो म्हणजे सिद्धूच्या रूपामध्ये. बॅट्समन मात्र बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या 22.
काही तांत्रिक अडचण आहे, 1-2 मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत स्कोअर घेऊन येतो. नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. 21 धावा धावफलकार लावल्या गेल्यात. 14 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर 4 चेंडूंचा विचार जर केला तर पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर 1 धाव आली, त्यानंतर एक षटकार आला, नंतर एक विकेट आली. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतो बॅटिंग करण्यासाठी. पुढचा देखील बॉल आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. 1 धाव नक्कीच मिळते डीच्या रूपामध्ये. आता मात्र स्कोअर नक्कीच झालाय 22. आमचे गुणलेखक रोहन गुरव अक्षरशः डोळ्यामध्ये अंजन घालून आपली कामगिरी चोख पार पाडतायत. जिगरीचं काम आहे स्कोररचं. शेवटचा बॉल असेल. टीमची धावसंख्या 22. साहिल दिवेकर ऑन स्ट्राईक. ते मात्र बॉलला सोडून दिले. पंचांचा इशारा येते. आउटसाइड द व्हेरी ऑफ स्टंप दंडित केलं जाते. सोयर मारा. टीमची धावसंख्या 23. नक्कीच आपण जर पाहिलं तर 12च्या सरासरीने इथे धावफलक पुढे सरकतंय. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. युट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा आमच्याशी लाईव्ह जोडले गेले, तर जे प्रेक्षक आमच्याशी लाईव्ह जोडले गेले त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. पंचांचं बोट आणि ही महत्वाची विकेट मिळवण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे दिविशा 11 ऐरोली संघ. 2 षटकं संपले. 2 षटकं समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे 23. 3 गड्यांच्या मोहदल्यात. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 आपण पाहिले तर राकेश आणि स्वप्नील या 2 फलंदाजांना ही जबाबदारी आहे. कारण अवघ्या 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्येचा विचार जर केला तर 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अजून जर 12 चेंडूमध्ये 25 ते 30 धावा आल्या, 50 पेक्षा जास्त धावा धावफलकर लावल्या गेल्या, नक्कीच एक आव्हानात्मक धावसंख्या असेल, एक मॅजिकल फिगर असेल. गोलंदाजी माकूर आपण पाहिलं तर रुपेश सोंडकर, नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव मित्रांनो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो रुपेश सोंडकर आहे गोलंदाजी माकवर. स्ट्राईकला असेल स्वप्नील. बघा पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय, टर्न होतोय. अपील केलं जातंय बॅट्समन कडनं की वाईट आहे, पण पंचाकडनं कोणती दाद मिळत नाही. नक्कीच आताच जी स्वर्गीय सोमनाथ मडवी ट्रॉफी झाली जुईनगर येथे, तिथे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता हा रुपेश सोंडकर. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता देखील काटा बदलतोय. कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. बॅटला ब्रश करून चेंडू चाललाय. शॉर्ट थर्डमॅन जिथे घोषित क्षेत्र आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय 24च्या घरामध्ये. आणि जी जयभवानी ग्रुप दिवा इथे टुर्नामेंट झाली होती फेब्रुवारी महिन्यात, तिथे देखील सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार पटकावला होता तोच रुपेश सोंडकर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना 3रं षटक आपल्या संघासाठी टाकतोय. नक्कीच क्षमता आहे मित्रांनो, मनगटामध्ये बळ आहे, पण ते सिद्ध करावे लागेल मैदानावर वेळोवेळी. कारण तुम्ही प्रॅक्टिसमध्ये काय करता हे कोणीच लक्षात ठेवत नाही. तुम्ही मैदानावर काय भीमपराक्रम गाजवता हे लक्षात ठेवत असतं प्रेक्षक वर्ग. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. हा देखील काटा बदलतोय. पूर्णपणे पडल्यानंतर ऑफसाईडला ठेवण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल येते. का मला सर्वोत्तम गोलंदाज बोललं जातं या नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधलं, हे सिद्ध करत असताना गोलंदाज रुपेश सोंडकर. टीमची धावसंख्या अजूनही 24 वर स्थिरावली. 3 चेंडूंचा खेळ झालाय. हा देखील क्रॉस बॅटेट आहे. शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान तिथे क्षेत्ररक्षण केलं जातंय. 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. स्ट्राईकला असेल आता मात्र राकेश आणि स्वप्नील यांच्यावर जबाबदारी नक्कीच ठेवण्यात आली. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अवघ्या 25 धावा धावफलकर लावल्या गेल्यात. किचा रनअप मध्ये थोडासा व्यत्यय येत असताना गोलंदाज रुपेशच्या. नक्कीच चांगलं नाव आहे रुपेश सोंडकर या नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधलं.
नक्कीच पुन्हा एकदा अपील केली जाते. अजून एक डॉट बॉल येतोय. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. जय भवानी ग्रुप दिवाजी टुर्नामेंट झाली होती. एक बॉल मध्ये एक रन दिला नव्हता या गोलंदाजाने. हा गोलंदाज आहे रुपेश सोंडकर. एका चेंडूमध्ये एक धाव देखील दिली नव्हती या गोलंदाजाने. हा देखील क्रॉस बॅटेड बॉल आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. तो बनून राहील प्रेक्षक. बॉल सीमा पार. हा येतोय षटकार. चला 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रियदर्शनी बेलापूर संघाची धावसंख्या 31. चांगलं षटक होतं. 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या बॉलवर आला एक षटकार. तो म्हणजे बॅट्समन राकेशच्या बॅटमधनं. शेवटचं अंतिम निर्णायक अखेरचं डेथ ओव्हर फायनल ओव्हर घेऊन येते गोलंदाज जगदीश. एक अनुभवी गोलंदाज दिविश ऐरोली संघाचा. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर स्वप्नील सज्ज होतोय. 6 चेंडूमध्ये किती धावा वसूल केल्या जातील नक्कीच पाहणं उत्सुकतेचं ठरेल. इथे मात्र रोमांच मात्र प्रत्येक सामन्याशी वाढत असताना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येते. 2200 रुपयामध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकते. जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. कीच यष्टरक्षक आपण पाहिलं तर गणेश कारंडे यांच्याकडनं चुकी झाली. डीच्या रूपामध्ये एक धाव मिळाली. नाहीतर हा निर्धाव बॉल असता. बॅट्समन स्वप्नील पुन्हा तयार होईल. गोलंदाज जगदीशचा सामना करण्यासाठी राऊंड द ओव्हर द विकेट. हा देखील बॉल आपण पाहिलं तर टप्प्यामध्ये होता. एक धाव काढण्याच्या नादामध्ये इथे मात्र विकेट टाकली जाते. स्वप्नील मात्र बाद होतोय. चौथा हादरा बसतोय प्रियदर्शनी बेलापूर संघाला. नक्की स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नितेश मैदानावर दाखल होतोय. इनेट नंबर 6. स्ट्रायकिंग एंडला असेल आता मात्र राकेश. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या अजूनही 32 वर स्थिरावली आहे. या 4 चेंडूवर किती धावा वसूल करेल तो म्हणजे राकेश आणि नितेश हे पाहावं लागेल. पण गोलंदाज जर आपण पाहिलं तर जगदीश. मी बंटी शिंदे साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावर यायचंय. हा देखील आपण पाहिलंय. देखना स्ट्रोक येतोय. बॉल चाललाय डीप. एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. पंचांचे दोन्ही हात हवेत. हा येतोय दमदार षटकार. फक्त आपण पाहिलं तर रिस्कचा वापर केला जातोय. मनगटाचा वापर केला जातोय. बाउन्सचा उपयोग केला बॉलच्या आणि पाठवून दिला हलक्या हाताने. एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. टीमची धावसंख्या 38. पहिल्या चेंडूवर 1 धाव. तदनंतर विकेट. तदनंतर 6 धावा. चला बॉल उपलब्ध करून द्यायचा त्वरित. देखना स्ट्रोक आलाय तो म्हणजे बॅट्समन राकेशच्या बॅटमधनं. त्याच्या बॅटमधनं आलेला दुसरा षटकार आहे मित्रांनो. टीमची धावसंख्या 38. या शेवटच्या 3 बॉलवर किती धावा येणार. चौकार षटकार ठोकणार की विकेट इथे मिळवणार गोलंदाज जगदीश. हा देखील आपण पाहिलं तर पडल्यानंतर अति उचली घेणारा बॉल. वेगवान बॉल आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता होते. अचूक टप्पा. अचूक लेंथ. अचूक लाईन. तिखट मारा केला जातोय गोलंदाजाकडनं आणि डॉट बॉलची सांगता होते. शेवटची 2 बॉल शिल्लक. बॅटिंग करतोय राकेश. गोलंदाजीसाठी जगदीश सज्ज. पण पहिलं क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. गणेश करंडे यांनी आपलं काम केलंय. फलंदाज बाद. 5व्या चेंडूवर इथे विकेट मिळते. ती म्हणजे जगदीश आणि दिविश ऐरोली संघाला. बॅट्समन राकेश मात्र इथे तंबूची वाट धरत असताना नवीन बॅट्समन ऋषी इथे मैदानावर दाखल होतोय. पण स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर नक्कीच कोण खेळणारा शेवटचा बॉल. तिचा ऋषीचा खेळ आपण पाहिलं तर युवा जिगरबाज हा खेळाडू. म्हणजे 16 ते 17 वर्षाचा हा युवा जिगरबाज खेळाडू. नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं तर हे तर क्रिकेट आहे. एका बाजूला पाहिलं तर अनुभवी गोलंदाज जगदीश. त्याच्या विरुद्ध युवा जिगरबाज फलंदाज ऋषी. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. बघूया काय घडतंय या शेवटच्या बॉलवर. हव्या पद्धतीचा बॉल. इथे मात्र युवा जिगरबाज खेळाडूच्या बॅटमधनं चढवला जातोय. अनुभवी गोलंदाजाच्या विरुद्ध
दमदार लॉंगॉन सीमारेषा पार षटकार. हा क्लास आहे मित्रांनो या युवा खेळाडूंचा. आपली नावं आपली छाप या नोव्हेंबर टेनिस क्रिकेटमध्ये सोडत असताना हे युवा खेळाडू. एक बॉल तुम्हाला खेळायला मिळतो आणि एका बॉलवर तुम्ही आपलं 100% योगदान देत असताना बॅटिंग करताना 6 धावा वसूल कर, तिथे तुम्ही प्रेक्षकांची मनं जिंकता मित्रांनो. टीमची धावसंख्या 44, 44 रन्स ऑन द बोर्ड. याचाच अर्थ दिविशा 11 ऐरोली संघासमोर लक्ष असेल ते म्हणजे 45 धावांचं. नक्कीच एक दिमागदार आयोजन आपण पाहतो या सुनील गावस्कर मैदान सेक्टर 1 बेलापूरमध्ये रंगत असताना. निमित्त आहे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित राष्ट्रवादी युवक चषक 2021 भव्य दिव्य आयोजन. आयोजनातला पहिला दिवस, पहिल्या दिवसातला सामना क्रमांक 2 इथे रंगतोय. नक्कीच सकाळी एक शो मॅच नक्कीच झाली, त्यामध्ये आपण पाहिलं तर साई एकता मित्रमंडळ सिबडीचा राजा या संघाने विजय संपादन केला. तदनंतर मात्र घाटलागाव विरुद्ध निकिता स्मृती शहाबाज हा सामना झाला, त्यामध्ये घाटलागाव संघाने विजय प्राप्त केला. त्यांना देखील विनंती आपण देखील तयार राहायचंय. या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध लगेचच आपला पुढील सामना खेळवण्यात येईल. चला 45 धावांचं टार्गेट ठेवण्यात आले दिविशा 11 ऐरोली संघासमोर. नक्कीच बॅटिंग करताना आपल्याला नोव्हेंबर टेनिस क्रिकेट मधला एक चमचमता हिरा गणेश कारंडे यांच्या रूपामध्ये पाहायला मिळेल. गणेश कारंडे आणि रुपेश सोनकरी विद्यमान जोडी मैदानावर आहे. थोडं स्पीडअप द्यायचं मित्रांनो. मी प्रियदर्शनी बेलापूर संघाला विनंती करेल आपण थोडी गती वाढवायची गेमची. की 44 धावा धावफलकार लावल्या गेल्या तर 45 धावांचं टार्गेट आहे ते म्हणजे दिविशा 11 ऐरोली संघासमोर. आणि आपण पाहिलं तर सलामीची जोडी एका बाजूला गणेश कारंडे, दुसऱ्या बाजूला रुपेश सोनकर. स्ट्रायकिंगला हे रुपेश सोनकर, नॉस्ट्रायकिंगला गणेश कारंडे. गणेश कारंडे यांचा विचार जर कालच त्यांनी अर्धशतकी खेळी केली आहे. नक्कीच दिलीप स्मृती चषक मध्ये आपल्या संघासाठी. आणि त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर जय भवानी ग्रुपची जी स्पर्धा झाली तिथे 26 चेंडूमध्ये 80 धावांची वादळी खेळी केली होती. तो हा फलंदाज गणेश कारंडे स्वतः संघनायक आहेत. नॉन स्ट्राईकला स्ट्राईक रुपेश सोनकर. रुपेश सोनकर यांचा जर विचार जर केला तर आताच झालेली सोमनाथ मडवी ट्रॉफी जुईनगर इथे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूने आपल्या नावावर केला, तोच रुपेश सोनकर. ही तर खरं तर क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे मित्रांनो. असे दिग्गज खेळाडू नोव्हेंबर टेनिस क्रिकेट मधले आपल्याला या बेलापूर नगरीमध्ये खेळताना पाहायला मिळतात. नक्कीच त्याचं पूर्ण श्रेय जाईल ते म्हणजे प्रशांत पाटील आणि धनाजी खराडे यांना. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज स्वप्नील हा देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे प्रियदर्शनी बेलापूर संघाचा. हुकमी एक्का त्याच्यावरच, कारण त्यामुळे दिली जबाबदारी या पॉवर प्लेच्या षटकाची. कारण पॉवर प्लेच्या षटकाचा विचार जर केला तर फील्ड रिस्ट्रिक्शन लागू आहेत. पहिलाच बॉल पंचांच्या उजव्या बाजूने, फुल टॉस बॉल आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. बॉल चाललाय गोळीच्या वेगाने दन 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 करत सीमा पार. पहिल्याच बॉलवर येतोय चौकार.
चांगली सुरुवात झाली आहे. 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. त्याच्या विरुद्ध त्याचा पाठलाग करायचा आहे आणि पॉवर प्लेचा सुंदररित्या फायदा घेतला जातोय बॅट्समन रुपेश याच्याकडनं. त्याला माहिती आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्ले आहे, त्याला फक्त गॅप शोधायचा आहे, गॅपमध्ये बॉल टाकायचा. आउटफील्ड जर आपण पाहिली तर अतिशय वेगवान आहे या मैदानाचा जो विचार जर केला. हा देखील लोअर फुलटॉस पैटक फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय 2 धाव्यांचा. 2 धाब्याने धावफलक मात्र पुढे सरकते, जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. या ठिकाणी धन्यवाद देईल ते म्हणजे आमचे मित्र साई प्रसाद यांना, कारण त्यांच्या माध्यमातून मला या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या ठिकाणी नक्कीच मनापासून अंतःकरणापासून धन्यवाद देईल. वातावरणामध्ये जर आपण पाहिलं तर नक्की गरमी आहे मैदानावर, प्रेक्षकांची गर्दी आहे, कारण आम्ही क्रिकेट खेळाची दर्दी आहोत. एक स्लिप आपण पाहतोय तैनात करण्यात आली आहे, ती म्हणजे रुपेशसाठी. गोलंदाज तयार. हा देखील फुल टॉस बॉल, त्याला देखील पाठवून दिले ऑन साइडला. बॉल चाललाय सीमा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. मैदानाचा विचार जर केला तर झाडाच्या त्या बाजूने जर बॉल डायरेक्ट गेला तर चौकार ठेवण्यात आलेला आहे. तर त्या बाजूचं जर आपण पाहिलं तर डिस्टन्स थोडासा कमी आहे, त्यामुळेच हा नियम या स्पर्धेसाठी लागू करण्यात आलाय. टीमची धावसंख्या झाली आहे 10. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही आपण पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे आणि येणारे चेंडू आहेत 21. 21 चेंडू 35 धावा, 35 धावा 21 चेंडू. हे साधं सरळ सोपं समीकरण. आपण पाहतोय 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. घाटलागाव संघाने तयार राहायचंय. या पुढील सामन्यात त्वरित आपला खेळवण्यात येईल या टीम मधनं जी टीम जिंकेल त्यांच्याबरोबर. त्यानंतर कुशल 11 सारसोळे आणि इच्छापूर्ती वाशीगाव. बिग फाईट आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि एकविरा बेलापूर असे आजच्या दिवसातले सामने संघ आपल्याला खेळताना दिसतील. गोलंदाजी मार्कवर आपण विचार जर केला तर स्वप्नीलचा मात्र इथे खरपूस समाचार घेतला जातोय. रुपेश याच्याकडनं चौथा बॉल घेऊन येतोय. हा देखील लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने होत आहे. थ्रो चांगला आहे, कलेक्शन चांगला आहे, पण गडी आपल्या घरामध्ये सुखरूप. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचतंय 11च्या घरामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि आता मात्र द जायंट किलर, द हार्ड हिटर ऑफ नवी मुंबई ज्यांना म्हटलं जातं गणेश कारंडे स्ट्रायकिंग एंडला ओळखले जातात त्यांच्या हेलिकॉप्टर फटक्यासाठी, ज्याचा मनमुराद आनंद मात्र प्रेक्षक लुटतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. ट्रेडमार्क शॉट आहे त्यांचा हेलिकॉप्टर. असे गणेश दादा कारंडे स्वतः संघनायक या टीमचे. गोलंदाज स्वप्नील तयार होते पुन्हा एकदा. देखवा खोलवर टप्प्याचा बॉल, सन्मान दिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या अजून पाहिली तर 11 वर स्थिरावली, ज्याच्यामध्ये 2 ब्रँडेड चौकार आले बॅट्समन रुपेश सोनकरच्या बॅटमधनं. त्यानंतर मात्र आपण बोलतोय सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र एक डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलं जाते स्वप्नील याच्याकडनं. 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. चेंडू आहेत 24. 4 षटकांचा सामना रंगतो या राष्ट्रवादी युवक चषक 2021 या बेलापूर नगरीमध्ये. लोअर फुलटॉस बैठक फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. तो येईल, चेंडू गॅदर करेल, थ्रो करेल. त्या दरम्यान एक धाव सुंदररित्या पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा नक्कीच होईल पहिलं षटक संपल्याचा. पहिलं षटक संपल्यानंतर दिवेशाही ऐरोली संघाची धावसंख्या आहे 12. 0 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावांचं लक्ष आहे. याचाच अर्थ अजूनही 33 धावांची आवश्यकता आणि येणारे चेंडू असतील 18. चांगली सुरुवात नक्कीच झाली आहे. 12च्या सरासरीने धावा आल्यात. 44 धावांचं तुम्हाला लक्ष ठेवण्यात आलंय, तर तिथे देखील तुम्हाला 11 ते 12च्या दरादरीने धावा करावे लागतील. नक्कीच आज चांगली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फायदा उचलला. रुपेशच्या बॅटमधून आले 2 चौकार. त्याच्याच जोरावर जर आलं पाहिलं तर 12 धावा धावफलकात लावल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर सिद्धू घेऊन येते वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. पॉवर प्लेचा फील्ड रिस्ट्रिक्शन संपलंय. फील्ड रिस्ट्रिक्शन खुल्या झाल्यात.
पहिले तर एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ आहे. आपण पाहिलं तर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप एक्स्ट्रा पॉइंट. गणेश कारंडे स्ट्रायकिंगला सज्ज होते. गोलंदाज सिद्धू इथे तयार होईल या राष्ट्रवादी युवक चषकच्या 2021 भव्य दिव्य आयोजन. सामना क्रमांक 2 इथे आहे. काहीसा व्यत्यय इकडे नक्कीच येतोय. सिंधू पुन्हा एकदा सज्ज होईल बॅट्समन गणेश साठी घेऊन. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातला हाफ ट्रॅकर बॉल होता. त्याच्यावर केलाय घणाघाती प्रहार. बॉल चाललाय शंभूराजांच्या तलवारी सारखा. सीमा पार येतोय हा दमदार षटकार. का मला म्हटलं जातं द जायंट किलर, द हार्ड हिटर ऑफ नवी मुंबई, गणेश दादा कारंडे. नक्कीच दादा आहेत फलंदाजी मधला हा फलंदाज. पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेतला जातोय, कारण आपल्या टप्प्यामध्ये आलो तर आपण कार्यक्रम करतोच हे जणू सांगत असताना बॅट्समन टीमची धावसंख्येचा विचार जर केला तर जाऊन पोहोचले 18च्या घरामध्ये. ते मात्र दबाव असेल तो म्हणजे गोलंदाज सिद्धू याच्यावर. चला बॉल उपलब्ध करून द्यायचे त्वरित. आयोजकांना विनंती करेल, सामन्याला उशीर होता कामा नये. पहिल्याच बॉलवर तडाखा. पहिल्याच बॉलवर आपण बघा क्लास दाखवत असताना लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता. पंचेचाळीस धावांचं नक्कीच लक्ष ठेवण्यात आले. त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ झाला. 18 धावा धावफलका लावल्या गेल्यात. गोलंदाज जर आपण पाहिलं तर सिद्धू याच्याकडे देखील क्षमता आहे, नक्की चांगलं कमबॅक करू शकतो तो, पण करेल का? आणि समोर जर आपण पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज गणेश देखील खोलवा टप्प्याचा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय. पूर्णपणे हा बॉल पूर्णपणे जखडून ठेवले. तेज दर्रा गोलंदाजी. हे आहे मित्रांनो क्रिकेट. एक चेंडू फलंदाजाचा तर एक चेंडू गोलंदाजांचा. पहिल्या चेंडूवर आला षटकार, त्यानंतर चांगलं गोलंदाजाच्या मार्फत कमबॅक केलं जात आहे तो म्हणजे सिद्धू. कारण तू जर षटकार ठोकू शकतो तर मी देखील तुला यॉर्कर पद्धतीचा बॉल टाकून तुला जखडून ठेवू शकतो. हे आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेटचं युद्ध आहे, क्रिकेटचा रणसंग्राम आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर या बेलापूर नगरीमध्ये रंगत असताना इथे मात्र आपण पाहिलं तर दिशा भरकटली जाते. आउटसाइड द लेग स्टंप पंचाकडनं वापर होते. नियम क्रमांक 22 वाईटचा. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. 45 धावांचं लक्ष आहे. 19 धावा धावफलका लावल्या गेल्यात. कीच एक डॉट बॉल आला होता, तदनंतर मात्र एक अवंतर धाव दिली, ती म्हणजे गोलंदाज सिद्धू याने. एक डॉट बॉल तदनंतर अवंतर धाव. हे कुठेतरी परवडणारं नसावं, ते म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर संघासाठी. आपण लक्ष डिफेंड करताय. देखील अकूट टप्प्याचा बॉल, ट्रेडमार्क शॉट, हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल चाललाय लॉंगॉन सीमारेषा पार. बॅट्समन गणेश कारंडे यांच्या बॅटमधनं हा येतोय ब्रँडेड षटकार. टीमची धावसंख्या 25. मी मगाशीच उल्लेख केला होता, हा ट्रेडमार्क शॉट आहे या फलंदाजाचा, हेलिकॉप्टर. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही अनुभव घेतलाय, अनेक स्पर्धांमध्ये या फटक्याचं वर्णन करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. तो जो ट्रेडमार्क शॉट आपण पाहतोय हेलिकॉप्टर. नक्कीच आयोजकांना विनंती केली आपण बॉल तयार ठेवायचे. बरेच बॉल जातील आजच्या दिवसात मैदानावर. जरा बॅटिंग करत असेल हा बॅट्समन, नाव त्याचं गणेश कारंडे. हा देखील खोलवर टप्प्याचा बॉल, चांगल्या कमबॅक. क्षेत्ररक्षकांना चुकी होते, बॅकअप तिकडे तैनात आहे, पण एक धाव फक्त काढण्यामध्ये समाधान व्यक्त करते दोन्ही फलंदाज. एक धावेने धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 26च्या घरामध्ये. आतापर्यंत विचार जर केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 45 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात केली. एकही फलंदाज बाद झाल्याने दिविशाली ऐरोली संघाचा हे त्यांचं नक्कीच मोठं यश असेल. इथे मात्र आपण पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते, पण चांगलं कमबॅक करावं लागेल, कारण अजूनही सामना जर पाहिला तर 50-50 दुर्लायमान अवस्थेमध्ये आहे. आणि प्रियदर्शनी बेलापूर संघ नक्कीच लवकरात लवकर हार मानणार नाही. एक चिवट संघ नक्कीच आहे प्रियदर्शनी बेलापूर. हा देखील आपण इनसाइड आउट उडवलाय. बॉल नक्कीच डिस्टन्स कव्हर करेल का? नक्कीच करेल. वाडीश लॉंग ऑफ सीमा पार. बॅट्समन रुपेशच्या बॅटमधनं येतोय दमदार षटकार. टीमची धावसंख्या 32. शेवटचा एक चेंडू शिल्लक, दुसरं षटक मार्गस्थ असताना 18च्या सरासरीने धावा कुठल्या जात आहेत.
रुपेश सोनकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गणेश कारंडे. ही जोडी जर फोडली नाही तर सामना नक्कीच 3 षटकांमध्ये संपला जाऊ शकतो. कारण ह्या दोन फलंदाजांकडे ती क्षमता आहे मित्रांनो. मोठे मोठे फटके, चौकार, षटकारांची ते भाषा बोलताच. गोलंदाज सिद्धू घेऊन येईल शेवटचा बॉल. हा देखील कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 षटकं संपली. 2 षटकानंतर दिवेश ऐरोली संघाची धावसंख्या आहे 33. 0 गड्यांच्या मोबदल्यात आता मात्र 12 धावांची आवश्यकता आणि येणारे चेंडू असतील 12. नक्कीच आमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचवली जाते. टीमची धावसंख्या जर विचार जर केला तर 33 धावा धावफलक लावल्या गेल्यात. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. कालचा जर विचार जर केला तर या फलंदाजांनी 84 धावांची सलामी दिली होती आणि समोर संघ होता मच्छिंद्र स्मृती धारावे. या संघाविरुद्ध नॉट आउट 84 धावांची पार्टनरशिप केली होती. तेच दोन फलंदाज इथे मैदानावर आपल्याला पाहत आहेत. आपल्या पुढील संघांना इथे चेतावणी देत असताना, आपली दखल भाग पाडत असताना, आपली दखल घ्यायला भाग पाडत असताना हे दोन्ही फलंदाज. साहिल गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न, बॅटला रश करून चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा होतो. 1 धाव नक्कीच मिळते. एका धावाने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. 11 चेंडू 11 धावा असं समीकरण. नक्की साधं सरळ इक्वेशन आहे. रन ऑफ बॉल आपण पाहतोय मैदानावर. 11 बॉल 11. किस आपण गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर साहिल दिवेकर, लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट मधलं हे देखील मोठं नाव आहे. अगदी कोवळ्या वयामध्ये, यंग एज मध्ये आपली छाप सोडले या गोलंदाजाने, ते म्हणजे नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतावर. 11 चेंडूमध्ये 11 धावा जर डिफेंड करायचे असेल तुम्हाला मात्र अचूक टप्प्यात गोलंदाजी करावी लागेल. हा देखील फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक नक्कीच आहे. बॉल हवेमध्ये. पहिला हादरा बसतोय दिविशाय 11 ऐरोली संघाला. बॅट्समन रुपेश सोनकर मात्र जाईल तंबूच्या दिशेला. नक्कीच 19 धावांची खेळी केली मित्रांनो. बॅटिंग आवडल्यास एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत रुपेशसाठी. 19 धावांचं योगदान त्यांनी दिले आपल्या संघासाठी. इनेट नंबर 3 आपण पाहतोय फलंदाज अजिंक्य. सामना करतायत गणेश कारंडे. हा देखील आपण ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी केली जाते. नॉस्टॅकला आपण पाहिलं तर अजिंक्य, रामतनू मित्रमंडळाची स्पर्धा झाली होती चुरबेला जानेवारी महिन्यात. त्यावेळी बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार ज्यांनी पटकावला होता तोच अजिंक्य गुंजाळ इथे मात्र नॉस्टॅकला आपण पाहत आहे. हा देखील लोअर फुल टॉस. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक नक्कीच आहे. टायमिंग थोडंसं खराब आहे. तिकडे मिसफिल्ड होते. मिसफिल्डचा फायदा दोन्ही फलंदाज उचलत आहेत. बॅकअप देखील खराब. लेझी क्रिकेट इथं पाहायला मिळते आपल्याला प्रियदर्शनी बेलापूर संघाकडून. सिंगल इन कन्वर्टेड इनटू डबल अँड विथ द स्टोर ऑफ द स्कोर इज 36. आता मात्र अवघ्या 9 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 8. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. हा देखील हेलिकॉप्टर उडवलाय. मनगटाचा वापर, बॉल सीमा पार, चेंडू जातोय. बिग 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 षटकार. मनगटाचा वापर केला जातो, रिस्कचा वापर केला जातोय. आणि तुमच्या जर मनगटामध्ये ताकद असेल तर तुम्ही नक्कीच चौकार षटकार ठोकू शकता. टीमची धावसंख्या 42. हा देखील यॉर्कर, याला देखील खोदून काढले. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव काढली जाते. एक धावाने धावफलक पुढे सरकले, जाऊन पोहोचतंय 43च्या घरामध्ये. 3 षटकं संपले. आता मात्र अवघ्या 2 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 6. चला घाटला गाव कॅप्टन, प्लीज कम फॉर द टॉस. आपण टॉस साठी यायचंय व्यासपीठाजवळ. 6 चेंडू आणि अवघ्या 2 धावांची आवश्यकता. काय समीकरण आहे मित्रांनो. अक्षरशः पूर्णपणे बलसले ते म्हणजे रुपेश, गणेश हे दोन्ही बॅट्समन. अजिंक्यला अजूनही स्ट्राईक मिळाली नाही.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कौस्तुभ घेऊन येते अंतिम अखेरचं निर्णायक षटक. 6 चेंडू धावा करायचे जिंकण्यासाठी अवघ्या 2. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 नंतर 20 धावा, आता मात्र 10 धावा, 2 धाव्यांची आवश्यकता. हा देखील बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र बॅट्समन आउट होत असताना गणेश कारंडे बॅक टू द डगआउट. की जो विजय फटका मारण्याचा त्यांचा मानस होता, इथे मात्र विकेट टाकली जाते. आता मात्र 5 चेंडू 2 धाव्यांची आवश्यकता. प्रथमेश इनेट नंबर 4 आपण पाहतोय. 23 धावांचं योगदान दिलंय ते म्हणजे गणेश आणि मित्रांना बॅटिंग नक्कीच आवडली असेल, टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. गणेश कारंडे चला 5 चेंडू 2 धाव्यांची आवश्यकता. मित्रांनो क्रिकेट असा खेळ आहे की एका रनाने एका चेंडूने सामना आपल्याला पाहायला मिळतो की फिरतो. 5 चेंडू 2 धावा, स्ट्राईक एंडला अजिंक्य. म्हणजे माकोर गोलंदाज तयार होतोय कौस्तुभ. का मित्रांनो आपण जर पाहिलं तर इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं मित्रांनो. 5 चेंडू 2 धावा. फुलटॉस बॉल त्याला पाठवून दिले. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमा पार. येतोय विजयी षटकार बॅट्समन अजिंक्यच्या बॅटमधनं. सामना इथे जिंकला जातोय अजिंक्य आणि त्याचबरोबर दिवेश ऐरोली संघाकडून हार्डलक बॅडलक प्रियदर्शनी बेलापूर संघ पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा. मी विनंती करेल घाटला गाव आणि दिवेश ऐरोली आपण टॉस साठी यायचंय.